खा, 1760 पिढ्यांचं पाप जाईल. 21 तुळशीच्या काड्या 3 इंचाच्या एकत्र करा. किती? लक्ष द्या, हे तुमच्या हिताच आहे. मी माझ्या माता भगिनींनो, जर रिझल्ट नाही आला तुम्हाला, ह्या महाराजांचं कीर्तन कधीच ऐकू नका. 21 काड्या तुळशीच्या 3 इंचा एवढ्या साधारण छोट्या छोट्या चालतील वाळलेल्या. त्या माझ्या फेट्याचा रंग, हातातल्या धाग्याचा रंग पाहताय तुम्ही केशरी. या धाग्याने 3 वेढ्याने त्यांना गुंडाळा, पण गाठ नका मारू, असं पिरगळा. 3 वेढे. आता दिवसभर पौर्णिमेच्या दिवशी त्या काड्या सकाळपासून, दिवस उगवल्यापासून तर सायंकाळपर्यंत त्या गावठी गाईच्या तुपात भिजत घाला. छानपैकी तुपात भिजल्या ना दिवसभर, आणि त्या पेटवायच्या. त्याचा दीप तयार होतो, दिवा तयार होतो. तो पणतीत घ्या, ताटात घ्या, डिशमध्ये घ्या, दिव्यामध्ये ठेवा. मग अर्धचंद्र ओवाळा. योगी 28 विटेवरी उभा, वामांगे रखुमाई दिश दिव्य शोभा, पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आलेगा. पांडुरंगाची आरती म्हणा. नाही जमत तुम्हाला लवथवती विक्राळ ही आरती म्हणा. नाही जमत तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, क्लीं कृष्णाय गोविंदाय गोपीजन वल्लभाय स्वाहा, ओम नारायणाय विद्महे. माझ्या हाताक लक्ष द्या. वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात, ओम महालक्ष्मी च विद्महे विष्णु पत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात. असंच ओवाळायचं असतं देवाला अर्धचंद्र. पण 3 पौर्णिमेला करा. रिझल्ट काय? कर्जबाजारीपणा जातोच, घरातले आजारपणा जातात, व्यसनं जातात. लहान मुलं जे तापट चिडचिड करणारे असतात, हट्टी असतात, हट्टीपणा कमी होतो. एक एकात नाही, बाप लेकात नाही, दोघांचे सुंदर मत जुळतं. घरातले आत्महत्येचे विचार, वाईट विचार सगळे जातात. डिप्रेशन, टेन्शन, कटकटी, भांडणं, कोर्ट कचेरी मॅटर, टिचभर बांधावरून वाढलेली शेतातली भाऊबंदकी, हे सगळेचे सगळे दोष जातात. एवढ्याशा तुळशीच्या तोडग्याने जर आपले इतके 1760 प्रश्न मार्गी लागत असतील, तर का तुळशीला सोबत ठेवू नये? येते लक्ष सगळ्यांच्या. आता घातली का माळ? घातली नाही, उद्यापासून घातली.